नागपूर जिल्ह्यातल्या राऊळगावमधल्या SBL एनर्जी लिमिटेडमध्ये जो स्फोट झाला त्याच्यात 17 लोकांचा मृत्यू झाला. यात बहुतांशी महिला आहेत. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे आणि यापूर्वीही या परिसरातल्या कंपन्यांमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. माझ्यासोबत काही इथे काम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांचे नातेवाईक आहे. विचारूया काय माहिती तुम्हाला मिळाली, कोण तुमच्या इथे होतं आणि तुम्हाला माहिती काय मिळाली? माझी बहीण होती इथं कंपनीत काम करायला. त्याची अजून पण 2 वर्षाची मुलगी आहे. अजून पण त्याची बावडी भेटली नाही. हा, काय सांगण्यात आलं तुम्हाला? किती लोक इथं होते, किती लोक बेपत्ता आहे, किती लोक, काय काय माहिती सांगितली तुम्हाला? पत्ता अजून काहीच नाही लागलाय साहेब. काहीच नाही सांगितलं अजून पण. किती पगार इथे मिळत होता? तेवढा माहीत नाही साहेब. पगार किती होता काय होता तेवढा मला माहीत नाही. आणि किती किती तास काम करून घेत होते इथे? ते पण मला माहीत आज नाही. आज सकाळी शिफ्ट होती हो सकाळी 5 वाजता. साहेब. तुमचं कोण आहे सांगा आणि इथे काय? माझी पुतणी आहे, समजा हा माझा पुतणी आहे. हा, काय किती किती पगार मिळत होता, किती वाजता? 14-15 हजार पेमेंट मिळत होतं, सांगत होती. गावला येत होती तर पण ती 2 वर्षाची मुलगी आहे. आज पण तिचं समजा रेकॉर्डली नाव नाही. हो ते काहीतरी हा, तुम्ही सांगा. मी का म्हणत आहे साहेब काम ते पण माली पण काम होतं लोणलमणी होतं ही काम तुमचं कोण आहे सांगा आधी? माझी ते घरवाली आहे ती इथं काम म्हणते ते 9,000 काम ते पेमेंट काम ते करत होती. तिले पण काम म्हणते ते डब्याच्या अनुसार काम ते जो पैसा भेटत होता तेच वाले पैसे होते. पण आता काय स्थिती आहे त्यांची? त्याची स्थिती अजून आम्हाला कोणी काही सांगितलं नाही, काही नाही. मलाच पण मला माहिती नाही त्याच्याबद्दल काय आहे का नाही ठिकाणात. सकाळी मी जेव्हा बाया पाहिल्या एकाचे जो बकऱ्याच्या काम ते हड्डा उचलतो त्या प्रकारचे त्या ठिकाणीहून काम ते उचलून चालले गेल्या तर काम ते तिथं काम ते गेलो. मलाही मन भरून आलं. मी अवाट येऊन गेलो. काही बाया 3 बाया गेल्या होत्या त्याला काम म्हणते तो पिकअप म्हणून टाकल्या ते घेऊन गेले तिकडे. त्याच्या अलिप्त मला काही माहिती नाही अजून आता नाही पता नाही. तुमचं नाव सांगा. सुरेश वलके. भाऊ, तुमचं नाव सांगा आणि कोण तुमच्या घरचं कोण SBL एनर्जीमध्ये काम करतं? माझी मंगेश्वरी यसकर SBL मध्ये लोनरमध्ये काम करत होती ते. तुम्हाला काय काय माहिती कळली? मला माहिती मी नाईट केली सर न घरी गेलो बस घरून थोडंसं आता झोपाचं म्हटलं तर तसाच फोन आला का ब्लास्ट झाला म्हणून लोणरमध्ये. मग तसं चालू आहे. त्यांच्याबद्दल काही सुरक्षित आहे काय माहिती? नाही माहिती सर. किती वाजता ही घटना घडली? हे 7 वाजता. तुमची मागणी काय की यापूर्वी इथे ब्लास्ट झाले? ह्या मागणी पूर्वी आपल्या ताई तुम्ही सांगा. सुनीता गावंडे सुद्धा या ठिकाणी आहेत आपल्यासोबत, काँग्रेसच्या नेत्या आहे, या परिसरातल्या रहिवासी आहे. ताई, काय परिस्थिती वाटते तुम्हाला? काय झालं इथे हे लोकांनी एक्सप्लोजिव्ह कंपन्या काढल्या आहेत. आम्ही तेव्हा सांगितलं होतं की हे जे लोक आहेत एक्सप्लोजिव्हमध्ये काम करतात यांना तुम्ही ओव्हर टाईम तर तुम्ही देता, पण जेव्हा काम करणे त्यांना स्किल्ड वर्कर पाहिजे, त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. ही सगळी नियम यांनी धाब्यावर बसवलेले आहे. ॲम्ब्युलन्स नाही आहे, फायर ब्रिगेडच्या गाड्या नाही आहेत, जंगलमध्ये हे लोक काम करतात. आम्हाला असं वाटतं एवढ्या मोठ्या कंपन्या आमच्या इथे उभ्या झालेल्या आहेत. ह्या कंपन्या आमच्या लोकांचं पोट पाणी भरण्यासाठी जे वर्कर आहे त्यांचं आहे. पण आम्हाला तर हे तर पुतना मावशीचं प्रेम दिसून राहिलेलं आहे की जहरीलं दूध जे आहे पाजून राहिले आणि त्यांच्या या भरोशावर, या मृतदेहाच्या भरोशावर हे लोक आहे आपली कमाई करून राहिले. आम्ही इथे एकच ही मागणी करतो प्रशासनाचे अधिकारी आम्हाला इथे दिसत नाही आहे. उन्हातानात ही लोक आहेत. ह्या मुलांनी ज्या डेड बॉडी काढलेल्या आहेत, काही लोकांची नावं आहेत ते द्यायला इथे तयार नाही आहेत. आणि आमची एकच मागणी आहे की पहिल्यांदा प्रशासनाला इथल्या सगळ्यांचं याचं ऑडिट झालं पाहिजे. ती मागच्या वेळेस चामुंडाचा ब्लास्ट झाला होता तेव्हासुद्धा आम्ही म्हटलं होतं की ते जे आहेत त्याचं ऑडिट झालं पाहिजे. जे नियम धाब्यावर बसून, प्रशासनाचा सुद्धा यांच्यामध्ये सहभाग आहेत, नियम धाब्यावर बसून हे लोक ह्या फॅक्टऱ्या चालवतात आहेत. आम्ही इथे हाच आरोप यांच्यावर करतो आहेत की कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचं टार्गेट यांना देतात आणि अनस्किल्ड इथे लोक देतात. आणि दुर्दैवाची ही गोष्ट म्हणजे इथे या प्लांटमध्ये सगळ्यात जास्त 36 सांगतात आकडा, त्याच्यापैकी 30 महिला इथे काम करत होत्या. भाऊ, तुम्ही सांगा किती मृतदेह तुम्ही जखमी आणि हे किती तुम्ही बाहेर काढले, किती लोकांना दवाखान्यात नेलं? मी दवाखान्यात नाही नेलं. मी फक्त डेड बॉड्या काढल्या 14 आणि 3-4 जे होते तर ते एकदम जागेच होते. ते गाडी नव्हती, गाडी पिकअपमध्ये त्याला टाकून नेले कळमेश्वरला. ते बी असं म्हणजे अशा कंडिशनमध्ये होते का ते जाण्याच्या कंडिशनले होते. 3 बॉड्या अशा त्या टाकल्या आणि 14 आम्ही अंदरून काढल्या. मृतांमध्ये महिला आणि पुरुष कसं आकडे तुम्ही सांगू शकाल? 2 पुरुष निघाले होते, 2 पुरुष आणि बाकी महिला निघाली होती. जास्तीत जास्त महिलाच आहे. जास्तीत जास्त महिला आहेत. 2 पुरुष मिळाले. 2 पुरुष अजून काही महिला भेटल्या अजून काही भेटल्या नाही आहे. काही दबून आहे, कॉलम खाला दबून होत्या महिला. बरं, या ठिकाणी किती लोक ब्लास्ट झाला तेव्हा किती लोक असतील आणि किती लोकांचे बॉडीज आणि जखमी लोक बाहेर काढले, किती लोक आतमध्ये बेपत्ता आहे अजून?
अजून बेपत्ता तेवढं तर नाही सांगू शकत, कारण 36-40 36-40 जवळ होती तिथं. आतमध्ये जाऊ देत नाही त्याच्यामुळे आपल्याला काही माहीत नाही. आता कसं आहे, आतमध्ये जाऊ देत नाही, काही मलम्याच्या खाली दबलेल्या बॉड्या आहे, त्यामुळे नेमका आकडा किती आतमध्ये किती दबून आहे हे कोणी सांगू शकत नाही. आणि यांनी मुद्दामून आकडे लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आतमध्ये आम्ही वर्करला पाहिलं, त्यांच्या पायात शूजसुद्धा नाही, तुम्ही पाहू शकता, साध्या चपलावर हे करतात. माझा तर एक असा आरोप आहे यांच्यावर की हे जे बारूद आहे हे नक्सलाईट लोकांना विकतात आणि त्याचा स्टॉक मेन्शन करण्यासाठी असे कार्यक्रम करतात, असा माझा वैयक्तिक आरोप आहे यांच्यावर. आपण पाहू शकतो अत्यंत धक्कादायक घटना आहे. ज्यांच्या घरची माणसं गेली त्यांच्यासाठी हे दुःख हे झेलणं पचवणं अत्यंत अवघड आहे. माझ्यासोबत हे लोक दिसत आहेत, यांच्या घरच्यांचा अजून पत्ता लागलेला नाही आहे. आता देवाचरणी हीच प्रार्थना आहे की ते सुखरूप असावेत किंवा ते बेपत्ता आहे ते लवकर सापडावे. पण आता संख्या जी आहे ती 17 झालेली आहे आणि इतर जे 10 जण आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.